येतोय गावात. हा नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. येतोय गावात. हा आवाज येणार ना. बघू एकटा कशा पद्धतीने आपण लाईव्ह करतो या ठिकाणी. अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही बघायला मिळते तुम्हाला या ठिकाणी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून. मराठी ग्रुप चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून अद्याप कोणी सुपर चॅट केले नाही. नाथबाबाचं चांगलं म्हणा आणि सुपर चॅट करायला विसरू नका. आणि तिथे एकच लाईक आतापर्यंत, फक्त एकच लाईक होऊन जाऊ द्या लाईक. सुपर चॅट करायला विसरू नका. सुपर चॅट करायला विसरू नका. पियुष पाटील हाय म्हणताय. पियुष पाटील हाय हाय. पियुष पाटील सुपर चॅट करायला. नाथबाबाच्या नावाने चांग बोल म्हणताय पियुष पाटील. पियुष पाटील हाय म्हणतायत. आवाज येतोय का? आवाज येतोय का प्रत्येकाला? लाईक करा चॅनलला. बघू शकता तुम्ही या पद्धतीनं नाथबाबाचा कसा सण सोहळा रंगला आहे सध्या. बारा वाजलेले आहेत बरोबर. अजून आपण एक तास तरी तुम्हाला हे दृश्य दाखवणार आहे या ठिकाणचं. या ठिकाणी बघा, या ठिकाणचं दृश्य बघा. एक निवळतं आत घेऊन चाललेला आहे, दुसरा परत निघालेला आहे. मंदिराच्या आवाराचं दृश्य आहे. पाणी देतो मंडळी. चॅनलला लाईव्ह सध्या बघत आहात तुम्ही. आकाशात ड्रोन तुम्हाला दिसतोय सध्या. चला चला चला, लाईक करा लाईक करा लाईक करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मंडळी, चला मंडळी. नाथबाबाचं चांग भले अजून एक निवत आलेला, अजून एक नाही आलेला आहे. आपण मुख्य मंदिराच्या समोर उभा आहे. समोर दृश्य आहे. आवाज येतोय ना? आवाज येतोय का मंडळी? व्यवस्थित येतोय का आवाज? बघा तुम्ही आवाज येत नसेल तर सांगा मला. नाथबाबाच्या नावानं चांग भलं, देवाच्या घोड्याचं चांग भलं. देवाची पालखी दुपारी 2 वाजता निघणार आहे. 2 वाजता या ठिकाणी आपण हजर राहून तुम्हाला देवाच्या पालखीचं दर्शन करवणार आहे. चला मंडळी, सुपर चॅट करा, सुपर चॅट करा. देवाच्या घोड्याचं चांग भलं, नाथबाबाचं चांग भलं. हा चॅनल सध्या देशाच्या कोणत्या ठिकाणाहून बघत आहात ते अवश्य कळवा कमेंट मध्ये. आणि तुम्ही पण या यात्रेला आला असाल तर हे दृश्य बघू शकता मंडळी. लाईव्ह बघतोय आपण. खरसुंडी सिद्धनाथ नगरी, तालुका पाडी, जिल्हा सांगली. इथून लाईव्ह दृश्य बघायला मिळतंय तुम्हाला. देवाच्या घोड्यात चांग भले, नाथबाबाचं चांग भले. देवाच्या घोड्यात चांग भले, खरसुंडीच्या नाथबाबाचं चांग भले. आपला निवड आला, आपला निवड आला. बापू बापू बघा, या पाडी तालुक्यात सांगलीला नैवेद्य आलेला आहे या ठिकाणी. वाडीची आहे नाही, बापू नावाने. आपला वाडीचा दुसरा एक नैवेद्य आहे. 2 आहेत वाडीच नैवेद्य. चला 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 मंडळी, बघा कशा पद्धतीने चला. आता ह्याच्या मागे आपला आहे बघ, ह्याच्या मागे लगेच असतोय. समय येतात 2 जण. चला मंडळी, चला मंडळी, लाईक करा लाईक करा लाईक करा.
देवाच्या घोड्याच चांगले नाथ बाबाच हे आता वारीत झाली वाटतं चांगले सिरियस आहे का सिरियस हा ही वारीत झाला चांगले चांगले चला मंडळी वर्षातून एकदाच असते यात्रा आहे वर्षातून एकदाच येणाऱ्या यात्रेला तुफान प्रचंड लाखोची गर्दी आहे मंडळी घंटा इथं लगातार चालू आहे छोटी मोठी शास्त्र सध्या जबरदस्त इथं नाचवायचं काम सुरू आहे गुलाल खोबऱ्याचे उधळण सुरू आहे आणि आपण आहोत मुख्य मंदिरामध्ये चला लाईक करा लाईक करा लाईक करा मंडळी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका मला मी काल वचन दिलं होतं की आज आपल्या या चॅनलवरती लाईव्ह दाखवणार आहे आणि आपण लाईव्ह दाखवत आहोत आपण वचनाला कटिबद्ध आहोत आणि सुदैवानं इथं या ठिकाणी इंटरनेट काम करते त्याच्यामुळे आपण हे काम करू शकतोय चला मंडळी चला मंडळी लाईक करा शेअर करा नाथ बाबाचं चांग भलं देवाच्या घोड्याचं चांग भलं चला मंडळी नाथ बाबाचं चांग झालं सिद्धनाथ यात्रा करसुंडी तालुका जिल्हा सांगली लाईव्ह बघत आहात तुम्ही दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये ही यात्रा भरत असते आणि आज आहे चैत्र महिन्यात अमावस्येच्या कालावधी याच्यानंतर संपूर्ण गावागावातल्या यात्रा जवळजवळ संपलेल्या असणार आहेत फार कमी गावातल्या यात्रा आता उरलेल्या आहेत सगळे लोक गावाकडे आला असणार आहे आणि या यात्रेचा आनंद घेत असताना पण जी लोक गावी आली नाही त्यांच्यासाठी आपण हे लाईव्ह करतो
चला गोमातेचं दर्शन करा, गोमातेचं दर्शन करा, गोमातेचं दर्शन करा. चला एवढ्या सगळ्या गर्दीत ती गोमाता घेऊन आलेत बघा. प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी, प्रचंड गर्दी आहे. पूर्ण एक दुसरं नैवेद्य आलेला आहे. मंडळी लाईक आणि शेअर करा. करसुंडी यात्रा, सिद्धनाथ यात्रा करसुंडी लाईव्ह हा मध्ये उभा कुठं आहे या साईडला. आणि मोबाईलवर कोणतं खोबरं मारत पुढे हात लागेल, पुढे हात लागेल. त्याला म्हणजे नाव लागता. बापरे नाथ बाबाचे काम भले. देवाच्या पडले खाली. अरे बाप पहिला तर गोड मेलं. ते राहुल पीस मागे, तू मागे या. ती गाय माझी गाय आहे. तर जबरदस्त दृश्य झालेलं आहे मंडळी. त्यांनी तर आणायला नाही पाहिजे इकडे. जाणे येण्याचा मार्ग वेगळा पाहिजे ना. तिकडून आत आले, तिकडून बाहेर तिकडून निघाले पाहिजे. गेला असतं बरं काय. नाही ना, ते उभं राहू शकत नाही. पाय मोडला. हाय हाय हाय. ओके ओके. त्या 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 दरवाजानं बाहेर काढा म्हणावं तिकडून. मंडळी जबरदस्त त्या दरवाजानं बाहेर काढली पाहिजे काही. देवाच्या डोळ्यात हे डोळ्यात जाईल कोण आहे तरी. हे डोळ्यात जाईल कोण आहे तरी. तर माग थोडं माणूस कोण नाही. प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी, बघू शकता मंडळी तुम्ही. मराठी ग्रुप त्याला म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा. लाईव्ह बघू शकता तुम्ही या ठिकाणी. देवाच्या सबस्क्राईब आमच्या पेजला सबस्क्राईब करा. हा मुख्य दरवाजा. या ठिकाणी प्रचंड गर्दी होत्या. जाण्या येण्याचा मार्ग एकच आहे. छोटे बाळ आहेत त्या गर्दीमध्ये. बाप रे, या गर्दीमध्ये आणायला नको या बाळांना. चला मंडळी, चॅनल सबस्क्राईब करा.
देशाच्या कोणत्या ठिकाणाहून तुम्ही आज चॅनल बघत आहात तुम्ही कमेंट मध्ये अवश्य कळवा. सुपर चॅट काही अजिबात विसरू नका मंडळी. नाथ बाबाचे प्राण भले. प्राण भले देवाच्या घोड्याचे. पाहिजे तिथं बापरे सगळी मागू बाई. देवाच्या घोड्याचे दृश्य बघू शकता मंडळी तुम्ही. चांग भले देवाच्या घोड्याचे चांग भले. या ठिकाणी नैवेद्य घेऊन चालत त्याचं. बापरे थांबा 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 थांबा. देवाच्या घोड्याचे चांग भले. हे बघा लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला. चला मंडळी चला मंडळी. हा नैवेद्य जर पेटला कुणा तर अवघड होईल. आग आहे त्याची आग. देवाच्या घोड्याचे चांग भले. चांग भले. चला मंडळी गुलाल खोबऱ्याची उधळण शासन काट्यांचा थर्रार पुन्हा नाही बघायला मिळाला. फक्त याच वर्षी पुन्हा डायरेक्ट पुढच्या वर्षी बघून घ्या शासन काट्याचा थर्रार शासन काट्याचा सोहळा हा पुन्हा नाही बघायला मिळणार. पुढल्या वर्षी गुलाल खोबरे उधळायचं नाथ बाबाचं चांग भलं म्हणायचं. गुलाल खोबरे उधळायचं नाथ बाबाचं चांग भलं म्हणायचं. देवाच्या घोड्याचं चांग भलं देवाच्या पालखीचं चांग भलं. चला मंडळी बघा 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 कशा पद्धतीने इथे शासन काढे यायला लागतात. अजून पुन्हा एक नैवेद्य आलेला आहे. पुन्हा गर्दी होती या ठिकाणी पुन्हा गर्दी होती. चला 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 चला. हे जरा इंटरेस्ट आणि पडशील बरं का. हे जरा इंटरेस्टिंग आहे ना या ठिकाणी. अलीकडे मागे सर तू मागे जातो. चला म्हणजे बघा या मुख्य दरवाज्यात कशी एकदम दाटीवाटी झाल्या सगळे. असा थर्रार असा शासन काट्यांचा सोहळा गुलाल खोबऱ्याची उधळण पुन्हा सह तुम्हाला पुढल्या वर्षी बघायला मिळणार आहे. देवाच्या घोड्याचे चांग भले. देवाच्या घोड्याचे चांग भले.
काजल पिसे म्हणतात. हाय हाय काजल पिसे, चॅनल सबस्क्राईब करा काजल ताई. पियुष पाटील म्हणताय सिकंदर नाव आहे. चांग भलं पियुष पाटील. हो लाल खोबरे येत इकडं. हो पुन्हा एकदा गर्दी होती या ठिकाणी. प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी. मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजात जाणं आणि येणं एकच आहे. बाहेर निघाला तो दरवाजा पाहिजे. काजल पिसे, काजल पिसे हाय म्हणताय. हाय काजल ताई, हाय काजल ताई. नाथ बाबाचं चांग बरं, सिद्धनाथ रायाचं चांग बरं. काल आपल्या चॅनलवरती जवळजवळ प्रत्येक वेळी लाईव्ह लोक होती. लाईव्ह बघितलं. आज बघूया किती लोकांनी लाईव्ह बघितलं आहे कार्यक्रम. नाथ बाबाची घंटा वाजत्या. त्याला सुपर चॅट करा मंडळी, सुपर चॅट करा. कोण सिद्धनाथ रायाच्या नावाने सुपर चॅट करते. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या नातलगांना, जवळच्या मित्रांना अवश्य पाठवा, जेणेकरून ते पण लोक ज्या पण ठिकाणी असतील तिथून सुंदीच्या सिद्धनाथ मंदिरातला हा शासन काढ्याचा सोहळा लाईव्ह बघू शकतील. सांगली असो, कोल्हापूर असो, सोलापूर, कोणत्या ठिकाणाहून तुम्ही बघतात, कोणत्या राज्यातून बघतात, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्वत्र या महाराष्ट्रातील, या महानदेशातील गलाई बांधव प्रसार केलाय. आणि या गलाई बांधवांसाठी आपण खास लाईव्ह प्रक्षेपण करतो. चला मंडळी, चला मंडळी. देवाच्या छबिल्याचं चांग भले. देवाच्या गड्यात चांग भले. एक तास थांबूया अजून 15 मिनिटं, परत त्या ठिकाणी जाऊ. बघू शकता म्हणजे तुम्ही लाईव्ह सोहळा बघू शकता हा शासन कार्यांचा. गुलाल खोबऱ्यांची उदाहरण. बघा नवनवीन शासन कार्य येत आहेत. तेव्हा पुढे नाचतायत आणि तुम्ही पण जात आहेत. देवाच्या डोळ्याचं चांग भले. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अजिबात विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला. कारण तुमच्यासाठी आम्ही जबरदस्त अशी मेहनत घेतोय. प्रचंड गर्दीमध्ये, प्रचंड उन्हात करतोय. आता पुन्हा एक संघटनेवर आभाळाला टेकायला निघाले. बाकीच्या तर आहेत अजून, बाकीच्या त्या ठिकाणी भरपूर उभा आहेत. त्या पण शासन काढ्या थोड्या वेळात उभा राहणार आहेत. आता ही नवीन एक शासन गाडी आलेली आहे. हे पडशील बाळा, पुढे जाऊ नको. चला मंडळी, चला मंडळी.
ते पुढे जाऊ नको. देवाच्या घोड्याचे चांगले, देवाच्या घोड्याचे चांगले. चला मंडळी, चला मंडळी. पुढे जाऊ नको. जाऊया दुसऱ्या ठिकाणी जरा. आधी खाली जातो मोबाईल देतो, ठेव दिसा खाली. ए उतर की खाली. हा कॉल लावू नको, नेट कट करतो. पूर्ण अजिबात कॉल बिल कोणाला घेऊ नको. तो आधी खाली जा, हळूच जा. असंच अजिबात हाल होऊ नको. टच करू नको, इकडे पण टच करू नको. सर हा गाठली. लय उंच होते इथं. आधी हात दुखायला थांब जरा. हात नाही दुखायला. चला मंडळी, आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे जरा. थंडी लय वाटत. इकडे इकडे पेश इकडे. या ठिकाणी देवाला तुम्हाला बघायला मिळतोय. चांगले चांगलं. अडीच वाजता. चला मंडळी, चला मंडळी. नाही बघताय तुम्ही, सुपर चॅट करा, सुपर थँक्स करा. देवाच्या घोड्याचं चांगलं. तुम्ही बघू शकता देवाचा घोडा या ठिकाणी बघू शकता. नाथबाबाचा घोडा. या घोड्याचं दर्शन घ्यायचं तुम्ही. या कॅमेऱ्याने मी काढतो का थोडं. मधलं बटन दाबायचं. काय करायचं नाही, मधलं बटन दाबायचं, मधलं बटन बंद करायचं.
हा हा बस. घोड्याचं दर्शन घ्या मंडळी, घोड्याचं दर्शन घ्या. नाथबाबाच्या घोड्याचं दर्शन घ्या तुम्ही, नाथबाबाच्या घोड्याचं दर्शन घ्या. नाथबाबाच्या घोड्याचं दर्शन घ्या, नाथबाबाच्या घोड्याचं दर्शन घ्या. बघा बघा, तुम्हाला मी नाथबाबाचा घोडा दाखवतोय यात्रेच्या दिवशी सुद्धा. प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी तुम्हाला नाथबाबाचा घोडा बघायला मिळतोय. हा सुंदर सोहळा आहे, सुंदर दृश्य फक्त आणि फक्त. कॅमेरा दोन हातात धरायचा, दोन हातात धरायचा कॅमेरा. चला मंडळी बघू शकता तुम्ही. दोन हातात धरायला असं सगळे पॅक करायला. स्क्रीनला टच करायचं नाही, टच स्क्रीन आहे. चला मंडळी बघू शकता तुम्ही या ठिकाणी छोट्या छोट्या श्वासांकडे नाचत आहेत. चला 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 बघू शकता तुम्ही. त्याला लाईक करा मंडळी, फक्त 3च लाईक आलेत. एवढ्या जबरदस्त व्ह्यू आणि लाईक फक्त 3च. आतापर्यंत 10 ते 20,000 लोक आपल्या चॅनलला भेट देऊन गेलेले आहेत या व्हिडिओसाठी. आणि फक्त लाईक 3. लाईक करा म्हणजे लाईक करा, नाथबाबाच्या नावानं लाईक करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब पण करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सांग भले. आणि एवढं कुठे निघालाय गर्दी तसा हा स्ट्रॉंग घेते कॅमेरा. बस योगेश्वरी मंदिराकडे बरोबर 2:30 वाजता बरोबर पालखी निघाला योगेश्वर मंदिराकडे. 2:30च्या आसपास. चला मंडळी लाईव्ह या. पाण्या बाटल्या ठेवल्या तिथं. संपल्या. चला चला चला. आता लेट व्हायला लागलं माझ्या. चला म्हणजे लाईक करा व्हिडिओला. एवढ्या प्रचंड गर्दीत तुमच्यासाठी मी लाईव्ह घेऊन येतोय. आणि तुम्ही काय चॅनलला लाईक करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. हे कसं काय होणार? चला मंडळी लावूया. देवाच्या घोड्याचं जाग बरे. स्क्रीन वरती गुलाल पडलेला होता, बघितला नाही. चला मंडळी. आज 12 मिनिटं हे करू, परत एंड करून दुसऱ्या ठिकाणी जाऊ, तिकडे वर जाऊन.
त्या साईडला त्या पिपळा झाडाकडे जाऊन तसंच बाहेर निघू या बरोबर पिपळा झाडापासून जायला आहे. म्हणजे तुम्हाला मी दृश्य दाखवतोय बघा शकतो तुम्ही इथं आमच्या डोक्यावरती नारळ पडू शकतो कधी पण. अगदी मंदिराच्या समोरचं दृश्य आहे. शक्य नाही वरतं जाणं शक्य नाही लय गर्दी इथून बाहेर निघू शकतोय. बघू शकता म्हणजे या ठिकाणी नारळ फोडला जात नाही ठेवला जातो इथं. नाथ बाबाचं चांगलंय. चला नवीन एक जबरदस्त अशी सासन गाडी उभा राहते. अर्जुनवाडची सासन काठी आहे. अर्जुनवाड या गावची आहे. बघू शकता मंडळी बऱ्याच लोकांनी आपल्याला हाय केलेला आहे.
भानुदास सरकते हाय, छगन कोळी हाय, काजल पिसे हाय. तुम्हाला सगळ्यांचे आभार आहे मंडळी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. जबरदस्त अर्जुन वारची सासर गाडी उभा राहत्या बघा कशी आभाळाला टिकली आहे. देवाच्या डोळ्याच चांगले हो. मोठी अशी सासनगाडी उभा राहते या ठिकाणी, अतिशय मोठी. आणि सासनगाडी आहे अर्जुन वारची. आता ह्या अर्जुन वार कुठला आहे माहिती नाही. एक कोल्हापूर जिल्ह्यात सांगलीच्या मिरजच्या आसपास एक आहे. पियुष पियुष हे आपल्याला मिळालेलं आहे इथं. हे बघा किशात ठेव आपल्याला मिळाले. देवाच्या काठीचे सासरगाडी खाली पडता पण तेव्हा केलेली आहे. अर्जुनवारची सासनगाडी उभा राहिलेली आहे. मिरजेजवळचा अर्जुनवाड आहे का कुठला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. जबरदस्त अशी मोठी सासनगाडी अर्जुनवाडची आहे. बघू शकता प्रचंड गर्दीमध्ये उभा राहिलेली आहे सासनगाडी. देवाच्या घोड्यात चला मिरज जवळचा अर्जुनवाड आहे. मिरज तालुक्यातला अर्जुनवाड आणि सासनगाडी आलेली आहे. चला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. या चॅनलवर येतोय नाथबाबाचा जबरदस्त सासनगाडी सोहळा. पुन्हा नाही बघायला मिळायचा साहेब वर्षी डायरेक्ट. तोपर्यंत साठवून ठेवा डोळ्यामध्ये, साठवून ठेवा मनामध्ये, साठवून ठेवा हृदयामध्ये. कारण हा सोहळा इतका जबरदस्त असा आहे. खोबरा आलेला आपल्याकडे मला इथं परता लागलेला आहे डोक्यात आपल्या. थोडक्यात वाचलेला आहे आपण. तर असा हा सोहळा पुन्हा तुम्हाला नाथबाबाच्या घोड्याचे चांगले कृष्णाघाट अमोलवाडी कृष्णाघाट. धन्यवाद अमोल पाटील. धन्यवाद अमोल पाटील. धन्यवाद. तुम्ही आपला वेळात वेळ काढून अतिशय छान पद्धतीने आम्हाला माहिती दिलेली आहे की मिरज जवळचे कृष्णाघाट अर्जुनवारची सासनगाडी. हे बघा अर्जुनवारची सासनगाडी बघून घ्या. सासनगाडी मंडळी. आता तुम्हाला बाहेरच्या साईडला जाऊन दुसऱ्या साईडचं जरा दृश्य दाखवायचा प्रयत्न. तू बाहेर वेळ इथून. चला आता तुम्हाला बाहेरच्या साईडला नाही आपल्या डोक्यातून इथून बाहेर इकडे इकडे.
चला मंडळी आपण थोडं दुसऱ्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. मला जाऊ नको साईड साईड चल साईड साईडला साईड चल लवकर बाहेर बाहेर निघ. सांग भले चला चला बाहेर निघू द्या. अलीकडे अलीकडे त्या साईडला चल इकडे आपल्याला चाला येणार नाही. सांग भले अरे बापरे तुम्ही अडकणार आहे बघा. बस बस चला सांग भले जरा लाईव्ह बंद करू का थोडं परत दुसरे चालू करू. गावातून पाहिजे काय चाललंय काय झालं आता चालताना नाही व्यवस्थित दिसत रे. बाहेर पडलो चला चला मंडळी गर्दी करू नका गर्दी करू नका. खाली बघ पायऱ्या द्या. की बघा अशा पद्धतीने इकडे यात्रा भरलेल्या आहे. आता तुम्हाला मी जनावरांच्या यात्रेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत तुम्ही सासन काट्यांचा सोहळा जबरदस्त असा बघितलाय. आता जनावरांची जी यात्रा भरलेली आहे त्या साईडला घेऊन जातोय मी तुम्हाला. चला मंडळी जनावरांच्या यात्रेमध्ये आपण जाऊया. आता जबरदस्त अशी मोठी जनावरांची यात्रा भरलेली आहे. बघा मंडळी कशा पद्धतीने खरसुंडीच्या सिद्धनाथाची सासन यात्रा भरलेली आहे. चल तिकडे आता पाणी वगैरे पिऊ आणि जनावरांची यात्रा दाखवू. एक तासभर तुम्ही जबरदस्त असा जंगी सोहळा बघितलाय सासन काट्यांचा. आपण पुन्हा दाखवणार आहोत 1 तासानं. तत्पूर्वी आपण थोड्या वेळ तुम्हाला जनावरांची यात्रा वगैरे दाखवून आणतो आणि त्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार आहे. बघा मंडळी अशा पद्धतीने यात्रा भरलेली आहे खरसुंडीची. देशाच्या कोणत्या कानाकोपऱ्यातून हा चॅनल बघत आहात अवश्य मला कमेंट करून कळवायचं आहे. अजून आपल्या मोबाईलची बॅटरी जबरदस्त आहे. अजून 60% बॅटरी आहे. अजून आपण भरपूर लाईव्ह करू शकतो. त्याचे काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. बघा अशा पद्धतीने आपण बाहेरच्या साईडला आलेलो आहे. आता इथून पुढे तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहे ते सगळ्याच्या सगळं दृश्य जनावरांच्या यात्रेतलं असणार आहे. जबरदस्त अशी जनावरांची यात्रा सुद्धा भरलेली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आता सासन काट्यांचा सोहळा बघितला त्याच पद्धतीने तुम्हाला जनावरांची यात्रा पण दाखवतोय. बघा मंडळी कडक ऊन पडलेलं आहे. चैत्र महिन्यातलं अतिशय कडक असं ऊन आणि या कडक उन्हात सुद्धा लोकांचा उत्साह अजिबात कमी नाही. आणि या उत्साहामध्ये लोक या ठिकाणी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. कुणाच्याही डोक्यावर जास्त करून टोपी सुद्धा दिसत नाहीये. कारण प्रचंड गरमी प्रचंड ऊन अंगाची लाई होण्यासारखं ऊन आहे. चैत्र महिन्यातला कडक उन्हाळा आहे. पण नाथबाबाच्या यात्रेतला उत्साह मात्र अजिबात कमी नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. संपूर्ण आज नाथनगरी गुलाला रंगलेली आहे. हे बघा या ठिकाणी 38 डिग्री टेम्परेचर आहे. जवळजवळ 38 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणजे प्रचंड ऊन आहे. प्रचंड गरमी आहे. त्यामुळे जागोजाग लोक थंड वगैरे रस्सा वगैरे पिताना दिसत आहेत. तुम्हाला सरबत पिताना दिसतात. हे बघा इथं फ्री मध्ये चालू आहे सगळं. फ्री आहे तर फ्री मध्ये सरबत चालू आहे.
मला गोड असेल रे लई. हो नाही पिलं पितो की. हे बघा अशा पद्धतीने तर फ्री मध्ये चालू आहे संपूर्ण यात्रेमध्ये. अशा बऱ्याच ठिकाणी चालू आहे. कुठं पाणी आहे कुठे हे आहे. लई साखर आहे. चला अजून तुम्हाला भरपूर यात्रा मी दाखवणार आहे. चला माझ्यासोबत तुम्ही फक्त. अशा पद्धतीची आमच्या गावची यात्रा आहे आणि लहानपणापासून आम्ही या यात्रेचे स्वप्न बघत आलो. ही यात्रा अटेंड करत आलोय. गेली 20 वर्ष मी शहरामध्ये राहायला होतो तरी सुद्धा ही यात्रा कधी चुकवली नाही मीच काय पण आमच्या गावातील जे पण लोक बाहेरगावी कामाला नोकरी धंद्या निमित्तानं आहेत ते सर्वच्या सर्व लोक वर्षातून या दिवशी खरसुंडीच्या या नाथनगरीमध्ये अगदी आवर्जून हजेरी लावतात. असं होतच नाही की लोक या यात्रेला आली नाहीत किंवा त्यांना सुट्टी मिळाली नाही. आवर्जून सुट्टी काढतात आणि मगच तिकडे येतात. पण आल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या लहान बाळांना घेऊन येतात, मुलांना घेऊन येतात, फॅमिली परिवाराला घेऊन येतात. प्रचंड अशी मोठी यात्रा भरलेली आहे. हे बघा इथं एक छोटासा डॉगी पण आलेला आहे. आता तुम्हाला मी घेऊन जातोय ज्या ठिकाणी जनावरांची प्रचंड मोठी अशी यात्रा भरली आहे त्या ठिकाणी घेऊन जातोय. हे बघा अजून एक थोडंसं 200 ते 300 मीटर अंतर आहे. 200 ते 300 मीटर अंतर गेलं की तुम्हाला एक जबरदस्त असं दृश्य बघायला मिळणार आहे. तोपर्यंत आता आपण खरसुंडीतून झरे रोडला निघालेलो आहे. प्रचंड गरमी अंगाची लाई लाई होते. प्रचंड ऊन पडलेलं आहे. चला मंडळी तुम्ही कोणत्या ठिकाणाहून हा चॅनल बघतायत कमेंट मध्ये अवश्य कळवा. मला माहिती आहे चालताना मोबाईलचं स्टॅबिलायझेशन व्यवस्थित येत नाही. त्याला आता थोडासा नाही वेळ आहे कारण आपण व्हर्टिकली करतोय त्याच्यामुळे असं होतंय ऍक्च्युली. एक पाणी बाटली घे थंड थंड वाली घे. प्रचंड तहान लागलेले आपण इथे बरं पाणी पिण्याचा प्रयत्न करूया. संपूर्ण तोंडामध्ये गुलाल गेलेला आहे. एक पाण्याची बॉटल पितोय आपण. किती इधर इधर किती रुपये 50 दे. गेलो. प्रचंड तहान लागलेली आहे मंडळी. जवळजवळ 1.5-2 तास मी उन्हामध्ये उभा आहे प्रचंड उन्हामध्ये. त्याच्यामुळे प्रचंड तहान लागला. इथे पाणी पिण्याचा प्रयत्न करतोय. घे लवकर बाटली. तो पण काढी घे. बघा जबरदस्त तहान लागलेली होती. गुलाल तोंडात गेलेला आहे. जबरदस्त असं आपलं रूप धारण झालेलं आहे. कॅमेरा जर पुसून घेतो. बघू शकता मंडळी लाईव्ह. तो पण लाव. चला मंडळी 50 लोक सध्या आपल्या चॅनलला लाईव्ह आलेले आहेत. आतापर्यंत भरपूर लोक आपल्या चॅनलला येऊन गेलेले आहेत. जवळजवळ 20-30 हजार आतापर्यंत व्ह्यूज आलेले आहेत. खूप खूप आभार सर्वांचे. ज्यांनी कमेंट केला त्यांचे आभार, ज्यांनी लाईक केलं त्यांचा आभार आणि ज्यांनी चॅनलला येऊन ही लाईव्ह यात्रा पाहिजे त्यांचा सगळ्यांचा आभार. नाथबाबाच्या देवाचं चांग भलं. आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतोय मी. लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करत नाही मग डायरेक्ट दाखवतोय. मी बंद करून नवीन पण चालू केलं शकलं असतं. अंतर पण बघू शकता किती. फक्त आता 100 मीटर अंतर राहिलेलं आहे. 100 मीटरच्या नंतर तुम्हाला जबरदस्त अशी मोठी यात्रा जनावरांची यात्रा बघायला मिळणार आहे. थोडा वेळ आपलं लाईव्ह सिग्नल गेलेला होता आहे ना. नाही बंद झालेलं होतं. कॉल एक आलेला पण वगैरे थोडासा लाईव्ह सिग्नल बंद झाला होता. काय
त्याला कट करावं लागतं.